नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरतीच्या ज्या जाहिराती येत आहे त्यामध्ये आणखी एक बहुप्रतीक्षित जाहिरात आज आपल्याला बघायला मिळत आहे. बघा फ्रेंड्स, पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात आहे. त्याची मान्य दिनांक जी आहे ती 21/1/2024 आहे आणि रयत शिक्षण संस्था सातारा सेकंडरी आणि हायर सेकंडरी लेवलची ही जाहिरात आहे. खूप जण बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होते की रयतची जाहिरात कधी येणार आणि जवळजवळ आपल्याला 1000 ते 1200 पदांबद्दल कळत होतं, परंतु मित्रांनो ही 800 पदांसाठी जाहिरात आलेली आहे. रयत शिक्षण संस्था सातारा असं दिलेलं असलं तरी रयतच्या जेवढ्या ब्रँचेस आहेत तिथंही भरती प्रक्रिया होत असते. म्हणजे रयतच्या ज्या जागा त्या एकत्रितपणे दिल्या जातात. मग नंतर रयत शिक्षण संस्था ज्या ज्या ठिकाणी आहे तुम्हाला माहिती आहे, नगर, त्यानंतर सातारा सांगली तिकडचा भाग, काही ठिकाणी बीडमध्ये 1-2 ठिकाणी या शाळा आहेत, तर त्यांची एकत्रित भरती प्रक्रिया होते आणि नंतर मग ते त्यांना डिवाईड करून दिलं जातं. तर बघा आता इथे मी ही जी जाहिरात आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकूनच दिलेली आहे, तरी देखील मी तुम्हाला आज थोडंसं डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की कशी जाहिरात, म्हणजे किती जागा आलेल्या आहे. आणि त्यापूर्वी हे डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यापूर्वी मला 1-2 गोष्टी सांगायच्या मित्रांनो. रयत शिक्षण संस्था ही खरंच म्हणजे खूप चांगली संस्था आहे. बऱ्याच जणांचं ड्रीम असतं की मी इथे जॉब करावा. जिल्हा परिषदांसारखं सगळा पे जिल्हा परिषदांसारखा असतो. बऱ्याच जणांना माहीत आहे. जे पश्चिम महाराष्ट्रातले, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत त्यांनी माझं म्हणणं आहे की जर तुम्ही झेडपी ऐवजी रयत शिक्षण संस्थेला प्राधान्य दिलं तर तुमच्यासाठी बेस्ट असेल. कारण इथे एक गोष्ट आहे की इथे बदल्या होत नाही, परंतु जर तुम्ही त्याच भागातले असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु मी एक आणखी रिकमेंड करेल की जरी इथे बदल्या होत नसेल तर तुम्ही म्हणजे तिकडे सेट होऊ शकतात जर इथे तुम्ही जॉब मिळवला तर. कारण रयत शिक्षण संस्थेच्या शाळा खूप छान आहेत. विशेष म्हणजे जे वर्ष विद्यार्थी आहेत 9 ते 12चे, तर त्या जागा इथे थोड्याशा जास्त असतात. परंतु एकंदरीतच जागा कमी आल्यामुळे आता सगळ्याच जागा तुम्हाला थोडं कमी इथे दिसतील. आता बघा मित्रांनो, इथे अनुसूचित जातीचे 50 पदं आहेत. म्हणजे अनुसूचित जातीच्या महिलांचे 50 पदं आहेत. माजी सैनिक 25, अंशकालीन 17, प्रकल्पग्रस्त 8, भूकंपग्रस्त 3, खेळाडू 8 आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त 57, एकूण 168 पदं आहेत. आता हे सर्वात सुरुवातीला मी तुम्हाला अनुसूचित जातीबद्दल सांगितलं आहे. आता बघा मित्रांनो, तर यामध्ये आता ह्या सगळे माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू यांच्या व्यतिरिक्त हे 57 प्लस महिलांसाठी हे 50 असे मिळून पदं असणार आहे. ते सेम मग अनुसूचित जाती झालं, जमाती. त्यानंतर अनुसूचित जमातीचं पेसा क्षेत्र तर नाही आहे जागा इथं. विजा अला 38 जागा आहेत. भज बला 35 जागा आहे. भज कला जागाच नाही आहे. त्यानंतर बघा भज ड जे आहे त्यांना 3 जागा आहेत. इतर मागासवर्गीयांना 120, विशेष मागासवर्ग प्रवर्गाला पण इथे जागा नाही. EWSला 92 जागा आहे आणि खुल्या प्रवर्गाला 352 जागा आहे. आता तुम्हाला ह्या एवढ्या जागा दिसत असल्या तरी आता ह्या जागांचं डिवायडेशन आहे मित्रांनो. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असं डिवायडेशन आहे. मग त्यामध्ये पुन्हा कास्ट वाईज, पुन्हा समांतर आरक्षणावाईज तर या जागा भरपूर प्रमाणात डिवाईड होतात. आता इथे अनाथांना देखील जागा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर हे जे काय फिजिकल हँडिकॅप वगैरे सर्वांना इथे जागा आहे. तर अशा एकूण 808 पदांसाठीची मित्रांनो ही जाहिरात आहे. आता आपल्याला हे बघायचं आहे की प्राथमिकला किती आणि माध्यमिकला किती. तर बघा फ्रेंड्स, इथे माध्यम मराठी आहे, जे जवळजवळ सगळ्या शाळा मराठी माध्यमाच्या 1 ते 5 साठी ॲडेड प्रकारामध्ये आहे आणि शिकवण्याचे माध्यम मराठी म्हणजे प्युअर मराठीसाठी जागा आहे. डिप्लोमा DED झालेला असावे. तर 107 जागा आहे. बऱ्यापैकी जागा आहे, 107 जागा आहे. आता या मग पुन्हा 107 मित्रांनो कास्टवाईज वेगळ्या डिवाईड होतील. तर तुम्हाला आता एवढं लक्षात येईल की जर समजा तुमचं 1 ते 5 आहे, TET CTETचा पेपर 1 क्लिअर आहे, तर तुम्हाला इथे संधी मिळणार आहे. त्यानंतर पुढचं बघूया मित्रांनो. तर इथे बघा माध्यम मराठी 6 ते 8 साठी, 6 ते 8 साठी त्यातल्या त्यात मराठी लँग्वेजसाठी आहे. म्हणजे इथं दुसरा विद्यार्थी येणारच नाही. आता इथे फक्त मराठीवाल्यांची कॉम्पिटिशन. तर इथे 50 जागा आहेत. इथे फक्त तुमचं DED किंवा BED असायला पाहिजे आणि ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. DED असेल तर ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. BED असेल तर ग्रॅज्युएशन पूर्ण ऑलरेडी असतं. TET किंवा CTETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. तर इथे तुम्हाला 50 जागा आहे प्युअर मराठीसाठी. त्यानंतर बघा मित्रांनो,
हिंदी. आता मराठीपेक्षा मला हिंदीचे विद्यार्थी खूप सारे मेसेज करतात, तर इथे बघा मित्रांनो तुम्हाला 45 जागा आहे आणि कसं असतं हिंदीचे विद्यार्थी कमी असतात ना, तर तुम्हाला इथे संधी जास्त आहे. मग अशा वेळी जर तुम्ही त्या परिसरातील असेल तर 1 नंबरला रयतचाच ऑप्शन टाकायचा, जेणेकरून तुम्हाला मग संधी मिळेल. माझ्या मते तिथेच राहायचं असं गरज नाही. ऑल ओव्हर महाराष्ट्र तुम्ही कुठेही राहत असले तरी पण रयत दी बेस्ट आहे. तर बघा हे सेम आहे, तुमचं हिंदी लँग्वेज असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं DED किंवा BEd ग्रॅज्युएशन पूर्ण आणि TET किंवा CTETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. इथे तुम्हाला 45 जागा आहेत. या जागा जास्त आल्या असत्या परंतु इथे कमी जागा आलेल्या आहे. आता इथे बघा संस्कृत तर बऱ्यापैकी म्हणजे खूप कमी विद्यार्थी असतात आणि इथे जागा पण एक दिलेली आहे. कुणी संस्कृताला असेल तर त्याच्यासाठी रयतमध्ये जागा आहे. त्यानंतर बघा सध्या लँग्वेजेसच चालू आहे. लँग्वेज असल्यानंतर माध्यमाची गरज नसते. मग तुम्ही इंग्लिश असो किंवा मराठी असो किंवा अदर कुठला असो तर तुम्हाला इथे घेतलं जाईल. सध्या इंग्लिश मराठीबद्दलच आपल्याला इथे दिसत आहे. त्यानंतर बघा लँग्वेज इंग्लिश आहे, तर इंग्लिश लँग्वेजच्या 71 जागा आहे. माझ्या मते माझ्या पाहण्यामध्ये आत्तापर्यंत इंग्लिश लँग्वेजला एवढ्या मोठ्या जागा फक्त रयतमध्येच बघायला मिळालेल्या आहे. बाकी ठिकाणी खूप कमी जागा होत्या. जसं की मागे आपण जळगावची जाहिरात बघितली होती तर तिथे मराठीला भरपूर जागा दिसल्या होत्या, परंतु इंग्लिश आणि समाजशास्त्राला अजिबात जागा नव्हत्या. रयतमध्ये इंग्लिशला जागा आहे. बरेच आपले उमेदवार आहे इंग्लिशचे आहेत ज्यांचं समाजशास्त्र प्लस इंग्लिश आहे. तर मग अशा वेळी तुम्ही इथं रयतला प्रेफरन्स देऊ शकता. म्हणजे ZP रयतला मी मुलांना तर नक्कीच सांगेल प्रेफरन्स यासाठी द्या की खरंच त्या शाळा खूप चांगल्या आहेत. तुमचं म्हणजे फ्युचर ब्राईट राहील. भविष्यामध्ये तुम्ही तुमचे मुलं पण त्या शाळेमध्ये शिकवू शकतात. त्यानंतर बघा पुढे आहे मॅथमॅटिक्स आहे. मॅथ सायन्स नाही मित्रांनो, मॅथमॅटिक्स आहे. तर 6 ते 8साठी ग्रॅज्युएशन. आता इथे तुमचं ग्रॅज्युएशन कशामध्ये पाहिजे? सायन्समध्ये पाहिजे. त्यामध्ये मॅथ हा सब्जेक्ट घेऊन पेपर 2 क्लिअर पाहिजे आणि इथे 53 जागा. आता बघा हे विशेष मॅथमॅटिक्स आहे, म्हणजे मग फक्त मॅथ असणाऱ्या विद्यार्थ्यांना इथे 53 जागा आहेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघूया. पुढे 6 ते 8. आता इथे सायन्स, स्पेशल सायन्स दिलेला आहे. तर इथे पण ग्रॅज्युएशन पाहिजे तुमचं. मराठी माध्यमाची शाळा आहे 6 ते 8साठी. विषय सायन्स, शिकवण्याचे माध्यम मराठी. आता यांनी इंग्रजी मराठी असा भेद इथे तरी केलेला नाही आहे, सध्या नाही दिसत आहे. पुढे बघूया आपण. ग्रॅज्युएशन आहे, इथे डिप्लोमा किंवा तुमचं BEd झालेलं पाहिजे आणि त्यानंतर तुमचं TET किंवा CTETचा जो पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. इथे तुम्हाला 65 जागा आहे मित्रांनो, बऱ्यापैकी जागा आहे सायन्सला. त्यानंतर पुढचं बघा सोशल सायन्स. खूप जणांचा प्रश्न होतो की सोशल सायन्सला जागा नाही, तर रयतमध्ये दिसत आहेत जागा. म्हणजे हा आकडा बऱ्यापैकी असता मित्रांनो. जवळजवळ आपल्या माहितीत 401 जागा कमी झालेल्या आहेत. तर मग प्रत्येक ठिकाणी जर समजा या ठिकाणी 10, 20, 20, 30 जागा वाढून आल्या असत्या, परंतु आता तुम्हाला याच्यावरच म्हणजे ते 10% कपातीमुळे कदाचित त्यांनी देखील जागा कमी केलेल्या असाव्या. तर बघा शिकवण्याचे माध्यम इथे मराठी आहे. हा सोशल सायन्स आहे आपला सब्जेक्ट आणि 67 जागा आहे. इथे देखील तुमचं DED किंवा BEd ग्रॅज्युएशन पूर्ण पाहिजे. 67 जागा आहेत आणि TET किंवा CTETचा पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण पाहिजे. आता बघा आत्तापर्यंत तुम्ही बघितलं की 1 ते 5 आणि 6 ते 8साठी तुमचा जो हा ग्रेड पे होता किंवा हा जो सध्याचा पे आहे तो 16,000 आहे सध्या. आता हा जो 3 म्हणजे हे आपलं शिक्षण सेवक कालावधी जे म्हणता येईल तो त्यासाठी असेल. त्यानंतर मग तो S10 प्रमाणे असतो आय थिंक. आता इथून आहे 9वी ते 10वी, तर इथे पे स्केल चेंज होतो बघा. इथे 18,000 तर S12 असतो हा S12 की त्यानंतर लँग्वेज मराठी लँग्वेजच्या आहे. आता इथे लँग्वेज असल्यावर माध्यम नसतं तुम्हाला माहिती आहे, मग कुठल्याही माध्यमाच्या चालतात. इथे 47 जागा आहे. इथे बघा मित्रांनो लँग्वेजेस चालू आहेत आपल्या. लँग्वेजेसमध्ये माध्यमाची इथे बघा इथे माध्यमाचा कॉलम आहे, तर लँग्वेजेस असल्यामुळे माध्यमाची गरज नाही. मराठी लँग्वेजच्या 47 जागा. आता ह्या 9 ते 10साठी हे लक्षात घ्या. इथे 9 ते 10 लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या तशाच आहे. मराठी लँग्वेजच्या 47. त्यानंतर हिंदी लँग्वेजच्या 56 जागा आहे. आता हे 9वी 10वीचे विद्यार्थी कमी असतात बघा, तर तुम्हाला पुन्हा रयतमध्ये संधी. मग त्यानंतर बघा 9वी ते 10वी संस्कृतची एकच जागा आहे, परंतु तरी पण हे उमेदवार फारच कमी असतात, बोटावर मोजणे इतके. तर एक जागा इथे आहे. त्यानंतर 9वी 10वी लँग्वेज इंग्लिश इथे 53 जागा आहे. जे बरेचसे जण आपल्या मागे बऱ्याचशा चर्चांमध्ये म्हणत होते की MA इंग्लिश आहे मुलांपैकी बरेच. तर इथे तुम्हाला मित्रांनो खूप छान संधी आहे. 53 जागा आहेत. त्यानंतर मॅथमॅटिक्स 9वी ते 10वीसाठी 34 जागा आहे फ्रेंड्स. इथे शिकवण्याचे माध्यम मराठी आहे बघा.
त्यामुळे इथपर्यंत तरी तुम्हाला आत्तापर्यंत माध्यमाचा मला काही इश्यू दिसला नाही. 34 जागा आहेत. त्यानंतर 9वी-10वीसाठीच आहे, सायन्स आहे, माध्यम मराठी. त्यानंतर त्यांना 29 जागा. आता तुम्हाला इथे माहिती आहे, इथे TET किंवा CTET पाहिजे नाही, तुम्हाला फक्त BEd, ग्रॅज्युएशन प्लस BEd असायला पाहिजे. इथे DEdवाले सुद्धा चालणार नाही. त्यामुळे ह्या प्युअर जागा तुमच्या आहेत. जे BEdवालेंना आहेत पूर्णतः या जागा तुमच्याच आहेत. त्यानंतर बघा मराठी सोशल सायन्स, त्यांचं सोशल सायन्सला 54 जागा आहेत. त्यानंतर बघा आता इथे झालं 9वी-10वी क्लिअर. आता इथे पे वाढतोय 20,000, मग हे 11वी-12वीच्या जागा आहे. सगळ्या ॲडेडच्या आहे, त्यामुळे 100% ग्रँट आहे. केमिस्ट्री त्यांचं माध्यम इंग्लिशच माध्यम असतं, तुम्हाला माहिती आहे की सायन्स असल्यामुळे. पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे आता इथे ग्रॅज्युएशन नाही आहे. आणि 2 जागा आहेत. त्यानंतर बघा इथे फिजिक्समध्ये इथे पोस्ट ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि त्यांचं समजा इथे बघा ग्रॅज्युएशन काय दिलेलं आहे, एक मिनटं, आवश्यक पात्रता ग्रॅज्युएशन. ॲक्च्युली 11वी-12वी ना आवश्यक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशनच आहे. त्यानंतर पण तुम्हाला TET किंवा CTETची गरज नाही. आणि इथे बघा केमिस्ट्रीच्या 2 जागा आहेत आणि फिजिक्सच्या ज्या आहेत त्या 17 जागा आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो इथे जागा तुम्हाला दिसत आहे. आता आणखी बाकी आहे. पुढे हायर सेकंडरी टीचर म्हणजेच 11वी-12वीसाठीचं या. त्यानंतर बघा बायोलॉजी आहे, तर इथे 11 जागा आहे. त्यानंतर सेक्रेटरियल प्रॅक्टिस 1 जागा आहे. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इथे 11 जागा आहे. आता हे बघा मित्रांनो, हे आता आपल्या हे जे सब्जेक्ट आहे आता बऱ्यापैकी परिचयातले परिचयातले आहे, परंतु आपण सातत्याने ऐकतो की हिस्ट्री, सोशल सायन्स, इंग्लिश, मॅथ सायन्स वगैरे वगैरे याबद्दल कुणी जास्त बोलत नाही. तर या जागा मित्रांनो तुम्हाला आता बघा, जर तुमचे हे सब्जेक्ट असतील ना तर यामध्ये तुम्हाला सुवर्ण संधी आहे. त्यानंतर बघा आता हे कॉमर्सचे सब्जेक्ट आहे. ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, कॉमर्सवाले विचारत होते, तर इथे 2 जागा दिसत आहेत मला. त्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड इकॉनॉमिक्स जर ज्याचं असेल तर इथे 1 जागा आहे. बघा आता बऱ्याच जणांचं पॉलिटिकल सायन्स असतं, तर मग इथे तुम्हाला स्पेशल 1 जागा आहे. त्यानंतर ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी इथे 1 जागा आहे. त्यानंतर इकॉनॉमिक्सची पुन्हा 1 जागा आहे, ॲडेडमध्येच आहे, परंतु इकॉनॉमिक्स इथं शिकवण्याचं माध्यम इंग्रजी आहे. इथं जे शिकवण्याचं माध्यम इंग्रजी आहे, इथे इकॉनॉमिक्स पाहिलं ना तर शिकवण्याचे माध्यम मराठी आहे. इथे त्यांना पॉलिटिकल सायन्स किंवा इकॉनॉमिक्सपैकी 1 लागतो, इथे त्यांना इकॉनॉमिक्सच लागतो बट इंग्लिशमध्ये. त्यानंतर बघा मराठी तर ॲनिमल सायन्स अँड टेक्नॉलॉजी इंग्लिश, म्हणजे शिकवण्याचे माध्यम इंग्लिश, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि 1 जागा आहे. आता ह्या ज्या जागा मी सांगत आहे मित्रांनो ह्या सगळ्या 11वी-12वीच्या आहेत. आणि इथे आता समजा सब्जेक्ट वाईज एक जागा आहे, पण मित्रांनो हे विद्यार्थी कमी असतात, तर त्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रमाणात म्हणजे बोटावर मोजणे इतकेच असतात. तर मग ज्यांचं आहे त्यांना चांगले मार्क्स असतील ते लागून जातात. आता मी इथं प्रत्येक वेळेस यासाठी सांगत नाही की तुम्हाला कळालेलं आहे की आता या 11वी-12वीच्या जागा आहेत. इथपर्यंत झालं. हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स इथे 1 जागा आहे. त्यानंतर पुन्हा हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स इथे बघा, हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स इंग्लिश माध्यम 1 जागा, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स मराठी माध्यम 2 जागा, हिस्ट्री अँड इकॉनॉमिक्स मराठी इथे 1 जागा. त्यानंतर पुढे ह्या पुन्हा 11वी-12वीच्याच आहे. जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स मराठी 1 जागा. त्यानंतर लँग्वेज मराठी किंवा इकॉनॉमिक्स 1 जागा. त्यानंतर लँग्वेज मराठी, लँग्वेज हिंदी 1 जागा आहे, म्हणजे यापैकी ते 1 घेणार. लँग्वेज अर्धमागधी मराठीमध्ये येते 1 अर्धमागधी नावाची, तर तिथे 1. इकॉनॉमिक्स 2 जागा. लँग्वेज हिंदी 1 जागा. लँग्वेज हिंदी आणि हिस्ट्री म्हणजे दोन्ही सब्जेक्ट तुमचे असतील तर तुम्हाला 1 जागा आहे. इकॉनॉमिक्स अँड कॉपरेशन असेल तिथं 5 जागा आहेत. लँग्वेज इंग्लिश आणि हिस्ट्री असेल तर 1 जागा आहे. सोशियोलॉजी असेल तर 1 जागा आहे. एज्युकेशन असेल शिक्षणशास्त्र 1 जागा. पॉलिटिकल सायन्स 1 जागा. सायकॉलॉजी 1 जागा. जॉग्रफी 1 जागा. अशा प्रकारे मित्रांनो इथे तुम्हाला तिथं जागा दिसल्या. त्यानंतर बघा आता इथे हिस्ट्रीच्या 3 जागा. आता हे जे आहे मित्रांनो ज्यांचे म्हणजे 11-12साठी स्पेशल सांगाल मी, तुमचं जसं हे क्वालिफिकेशन आहे त्यानुसार तुम्हाला इथून जागा सगळ्या आता मी तुम्हाला दाखवल्या त्या मिळतील. आता ज्यांचे जे आहे माझ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. 1 ते 5, 6 ते 8 किंवा 10वी-11वी 10वीपर्यंत 9वी-10वीपर्यंत जे सब्जेक्ट आहे ते शालेय स्तरावरचे असतात. म्हणजे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी, त्यानंतर सायन्स, मॅथ, त्यानंतर हिस्ट्री, जॉग्रफी
त्यानंतर 9वी 10वीला इकॉनॉमिक्स असतं फक्त. त्याच्या अगोदर समजा आपल्याला जवळजवळ SSTच असतं समजा समाजशास्त्रामध्ये मग सगळे विषय घेतले जातात. आता इथून विषय बदलत जातात 11वी 12वीपासून. तर इथे त्यांनी स्पेशली जसे जसे विषय आहेत तसे तसे टीचर्स त्यांनी रिक्रूट केले, म्हणजे सांगितलेलं आहे की आम्हाला हे एवढे लागतं 2 4 10 असं. तर हे तुम्ही ही जाहिरात जे काही माझ्या मते 11वी 12वीचे विद्यार्थी असताना व्यवस्थित जाहिरात बघा. 8वीपर्यंतच्यांना जास्त व्यवस्थित बघायची गरज नाही. तुम्हाला आकडा बघितला, माझ्या लँग्वेजला आहे, माझ्या समाजशास्त्राला एवढ्या जागा आहे किंवा मी 1 ते 5ला आहे तर एवढ्या जागा आहे, तर तुमचं झालं. पण तुमचे इथे बघून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर त्याचा फायदा होईल. अशा प्रकारे 808 पदांची जाहिरात आहे. आय थिंक बघूया आपण. तर अशा प्रकारे ही जाहिरात आहे मित्रांनो. बऱ्यापैकी व्यवस्थित पदं आहेत, म्हणजे व्यवस्थित म्हणजे यापेक्षा जास्त येण्याचीच अपेक्षा होती प्रत्येकाला. परंतु आता जे आले आहे ते तुम्हाला स्वीकार करणं आहे आणि त्या पद्धतीने मेरिट लागणार आहे. काही मेरिट बऱ्यापैकी खाली लागेल, बरोबर आहे. 808 पदांचे काही मेरिट बऱ्यापैकी खाली घेईल. बघा आता काही असे विद्यार्थी असतात ते विद्यार्थी मिळतच नाही, म्हणजे कमी प्रमाणात असतात, तर ते मेरिट बऱ्यापैकी मग 100 98 97 अशा प्रकारे येऊन जातं मित्रांनो. तर त्यामुळे मी यासाठी ही जाहिरात थोडीशी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तरी तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपलं पॅशनेट जर्नी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.